केमिकल फ्री म्हणजेच रसायनमुक्त गूळ मी कसा तयार करतो याविषयी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. केमिकल फ्री तर आहेच, पण त्यासोबत हा गूळ काळा पडत नाही, कारण मी या ठिकाणी लोखंडी पात्र एकही वापरलेलं नाही. लोखंडाचा आणि रसाचा संपर्क आला तर त्यातून काळा रंग तयार होतो. तर सुरुवातीला मी रस काढून घेतो, तोही स्टीलच्या भांड्यामध्ये. त्यानंतर स्टीलच्याच भांड्यामध्ये मी तो चाळून गरम करण्यासाठी ठेवतो. एका वेळी जवळपास 9 ते 10 लिटर रस गाळून घेतल्यानंतर तो आपण गूळ बनवण्यासाठी गरम करायला ठेवतो. रस गाळून झाल्यानंतर आपण चूल पेटवून तो गरम करण्यासाठी ठेवतो. चुलीमध्ये जाळ व्यवस्थित असला पाहिजे. जाळ जर कमी झाला तर गूळ बिघडतो, म्हणजेच तो चिकट होतो. त्यामुळे चुलीमध्ये सतत आणि खूप जाळ असला पाहिजे. त्यानंतर मी जो खायचा चुना असतो, आपण पानाला लावून जो चुना वापरतो, तो चुना मी थोडासा चुना मळी काढण्यासाठी म्हणून रसात टाकतो. याने मळी चांगली निघते. साधारण एक 25 ते 30 मिनटानंतर मळी यायला चालू होते. याला सुरुवातीची जी मळी येते त्याला ढोरमळी म्हणतात, कारण ती काळी दिसते. तर सुरुवातीची ही मळी काढून घ्यायची. सुरुवातीचीच काय, नंतरची पण ज्या वेळेस मळी येईल त्यावेळेस ती आपल्याला काढून घ्यावी लागते. मळी काढण्यासाठी भेंडराचं पाणी हे टाकलं जातं, पण भेंडराचं पाणी आज उपलब्ध नाही, त्यामुळे आपण आज टाकलं नाही. पण आपण जे भेंडरं असतं, आपण खाण्यासाठी जी भेंडी वापरतो, ती पाण्यात भिजवून, कापून भिजवून त्याचं जे चिकट पाणी निघतं ते आपण ह्यात टाकतो. त्यामुळे जी चिकट मळी जी आहे ती निघून जाते आणि गूळ चिकट होत नाही. साधारणपणे गूळ तयार होण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. 2.5 ते 3 तास आपल्याला सारखं त्याला उकळत ठेवावं लागतं. शेवटच्या काही मिनटामध्ये अशी ही सोनेरी रंगाची मळी येते, याला आपण सोनमळी म्हणतो. ही सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. रसामध्ये असे बुडबुडे दिसायला लागले की त्यात आपण एरंडीचं किंवा शेंगदाण्याचं तेल टाकायचं असतं. तर या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल टाकतो. एक 2-3 चमचे तेल टाकलं की तेलाचं काम काय आहे तर उष्णता वाढवतं, म्हणजे गरमी वाढवतं. त्यामुळं गूळ घट्ट तयार होतो, कडक तयार होतो. रस आटत चालल्यानंतर शेवटी आपल्याला जाळ कमी करायचा आहे, कारण करण्याची शक्यता असते. कडेची जी काळी मळी ती आपण काढून टाकणार आहोत. गूळ तयार झाला का हे पाहण्याची जी आपली पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे पाण्यामध्ये ते द्रावण टाकून आपण त्याची गोळी तयार होते का हे पाहतो. काही जण हातानं करतात, पण गरम असल्यामुळे मी हातानं करत नाही, मी पाण्यात टाकून पाहतो. पाण्यात टाकल्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्याची गोळी अशी तयार होते. ही गोळी तयार झाली आहे म्हणजे गूळ आपला तयार आहे. तर आपण हे बाहेर काढून आपण ते साच्यामध्ये टाकणार आहोत. द्रावण लवकर थंड व्हावं म्हणून आपण ते ट्रेमध्ये काढून घेतो. ट्रे पसर असल्यामुळे लवकर थंड होईल आणि थोडा वेळ त्याला हलवल्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपण ते साच्यामध्ये 1 किलोचा जो साचा आहे त्याच्यामध्ये आपण तो भरणार आहोत. या साच्याला आपण मधून तेल लावलेलं आहे, कारण काढताना ते सोपं जावं. साधारणपणे 9 ते 10 लिटर रसामध्ये आपल्याला 2 ते 2.25 किलो गूळ मिळतो. गूळ हा साखरेपेक्षा कधीही खाण्यासाठी चांगला असतो, कारण साखर ही रोग निर्माण करणारी असते, तर गूळ हा आरोग्यासाठी चांगला असतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा गुळाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि रसायनमुक्त असल्यामुळे तो आणखीनच आपल्याला आरोग्यदायी आहे. अशा प्रकारे आपले 2.25 किलो गूळ निघालेला आहे.